ओके सर. साधू सर आवाज येतोय माझा? हो 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 चालेल, येतोय सर आवाज येतो. श्रीमती पी.बी. बागल कला वाणिज्य महाविद्यालय दोंडाईचा अर्थशास्त्र विभाग आयोजित निरोप समारंभ. या कार्यक्रमासाठी उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक VM पाटील सर, माझ्यासोबतच आवाज माझ्या जवळचे मित्र प्राध्यापक डॉक्टर CS पाटील सर, म्यूट करतो मी. तसेच या कार्यक्रमाचे आयोजक माझे मित्र प्राध्यापक डॉक्टर RM आठवले सर, या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित प्राध्यापक पंकज आहिरे सर, प्राध्यापक धुरे पाटील सर, आवाज येतोय सर? आवाज येतोय सर. हो हो. हा निरोप समारंभाचा कार्यक्रम आहे. ह्या निरोप समारंभामध्ये शक्यतो मुलांना भविष्यात काय करायचं आहे या संबंधी माहिती सांगण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. तसंच या कार्यक्रमात मुलांना त्यांच्या ग्रॅज्युएशनपर्यंत त्यांना आलेले अनुभव वगैरे जे आहेत याचाही या ठिकाणी उधाळा मिळत असतो. या ठिकाणी मी माझं जे सादरीकरण जे आहे तर ते काही मुद्दे जे आहेत ते या ठिकाणी घेतले. त्याच्यामध्ये काही पहिला जो मुद्दा आहे तो सल्ले आणि विचार आहे. दुसरा जो आहे तर करिअर लक्ष निश्चित करणे, दॅट इज गोल सेटिंग म्हणतो आपण. नंतर या ठिकाणी करिअर लक्ष निश्चितीची मदत, करिअरसाठी आवश्यक जे 9 P आहेत तर ते या ठिकाणी घेतलेले. नंतर SORS अप्रोच जो आहे तर तो आहे. नंतर करिअर हाताळणी, स्ट्रेंथ म्हणतो आपण, आणि त्यानंतर श्रेय निर्देश, त्याला आपण एक्नॉलेजमेंट म्हणतो. स्वयंरोजगार आणि काही रोजगाराच्या संधी ज्या आहेत, रोजगाराच्या संधीबद्दल जे मला सांगायचं आहे तर त्याबद्दल भालेराव सरांनी सांगितलंय. त्याचीच संबंधित थोडेसे काही पॉइंट्स जे आहेत ते या ठिकाणी मी इन्सर्ट केलेले आहेत. एक आपला इथे ट्री ऑफ पॉवर ग्रोथ, आपली वाढ कशी झालेली आहे तर ही एक या ठिकाणी या आकृती माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. याच्यामध्ये जे आपण खाली सर्वात शेवटी बघतोय की फेवरेट सब्जेक्ट इन स्कूल, आपले शाळेमध्ये काही विषय आवडते असतात, त्यानंतर काही आपले इंटरेस्ट असतात, काही हॉबीज असतात, हायस्कूल्स आपण शिकतो किंवा पोस्ट सेकंडरी स्कूल शिकतो, नंतर आपले इंटरेस्ट जे आहे काय आहेत तर ते आपण जोपासतो, नंतर काही पार्ट टाइम काम करतो आपण, नंतर या ठिकाणी जॉब प्रमोशन असेल किंवा करिअर गोल असेल, तर हा आपला एक ग्रोथ आवाज हे होतोय. या ठिकाणी हा ग्रोथ जो आहे, ट्री ऑफ आवर ग्रोथ, आपली जी वाढ झालेली ती या ठिकाणी मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे या आकृतीच्या माध्यमातून. या ठिकाणी सल्ले आणि विचार जे मी म्हणतोय की आपल्याला बहुतेक ज्यावेळेस आपण ग्रॅज्युएशन म्हणा, 12वी म्हणा, जो एक टप्पा आपण पूर्ण करतो त्यावेळेस आपल्याला विविध लोकांचे विविध सल्ले मिळतात. घरचे असतील किंवा मग मित्रपरिवार असेल. त्याच्यामध्ये पुढे शिक्षण घ्यायचे आहे का, आपल्याला पहिला प्रश्न पडतो की ग्रॅज्युएशन झालेलं आहे, आता ग्रॅज्युएशन पर्यंत येईपर्यंत आपले 15 वर्ष जे आहेत ते एज्युकेशन मध्ये गेलेले आहेत आणि प्रायमरी 5 वर्ष तर आपले ते ऍडमिशन पर्यंतचे असं, म्हणजे आपले या ठिकाणी जनरली 20 वर्षापर्यंत तरी आपण या ठिकाणी 21 वर्ष जातातच आपले ग्रॅज्युएशन होईपर्यंत. म्हणून पुढे शिक्षण घ्यावे का. त्यानंतर घरचेही काही सांगतात, मुलांच्या बाबत ठीक आहे, पण मुलींच्या बाबत घरचे सांगतात की लग्न करून टाकायचं आहे, किंवा मुलाच्याही बाबत मुलांच्या बाबत घरचे म्हणतात तुला शिक्षणाला आम्ही पुढचा खर्च देऊ शकत नाही, कारण काय ग्रॅज्युएशन नंतरचे जे काही एज्युकेशन आहे त्याची कॉस्ट ही वाढत जाते. आता आपण FY SY TY 1000-2000 रुपये वगैरे होऊन जातं, पण ज्यावेळेस आपण आफ्टर ग्रॅज्युएशन काही एज्युकेशन घ्यायचं आहे, म्हणजे MBA करायचं आहे किंवा कुठले एखादे चांगले कोर्सेस करायचे आहे, तर त्याला आपल्याला या ठिकाणी फी जास्त लागते.
आणि त्याबरोबरच नोकरीच्या उपलब्ध असलेल्या संधी, एखादा कोर्स आपण करतोय तर त्याला खरंच एवढी डिमांड आहे का? आज आपण ऍडमिशन घेतोय, एमबीए ला ऍडमिशन घेतोय, परंतु 5 वर्षानंतर 3 वर्षानंतर ज्यावेळेस आपला एमबीए कम्प्लीट होऊन जाईल, आपली प्रॅक्टिस कम्प्लीट होईल, खरंच त्यावेळेस ती संधी उपलब्ध राहील का? कारण सध्याच्या आता सिच्युएशन सगळ्यांना माहिती आहे की परिस्थिती ही बदलत चाललेली आहे, आणि म्हणून आज ज्या नोकरीच्या संधी आहेत त्या भविष्यात राहतीलच असं सांगता येत नाही. या ठिकाणी गोल सेटिंग, मी पहिला जे 2 नंबर जे मुद्दा सांगितला, गोल सेटिंग, करिअर म्हणजे शिकणे किंवा कमवता येणे एवढंच नाहीये, तर समाजात आपली एक वेगळी ओळख निर्माण करणे, आणि त्यासाठीच आपल्याला एक ध्येय निश्चित करणं आपल्याला आवश्यक ठरतं. या ठिकाणी ध्येय निश्चित आपल्याला हायर स्टडी पण करायचं आहे का नाही, आपल्याला ग्रॅज्युएशन लेवलला आहोत आपण, या ठिकाणी प्रश्न आहे की हायर स्टडीकडे जावं का जॉबकडे जावं, हा एक गोल सेट करणं गरजेचं आहे. करिअर लक्ष निश्चिती आपल्याला मदत करते. कशासाठी मदत करते? तर मी काही 3 पॉईंट या ठिकाणी एक्सप्लेन केलेले आहे. एक, आपल्याला जगण्यासाठी आपण काय करावं यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आपल्याला लक्ष निश्चिती करणं आवश्यक आहे. आपण विचारही केलेलं नसेल अशा काही शक्यता शोधण्यासाठी सुद्धा आपल्याला करिअर लक्ष निश्चिती जे आपण विचार केलेला नसतो, ऍडमिशन घेऊन टाकतो, पण ऍडमिशन घेताना आपण ठरवलं असतं की फक्त आता 12वी नंतर आपण ठरवलेलं नव्हतं, पण असं बहुतेक विद्यार्थ्यांनी की आपण एस-वाय बी-ए ला गेल्यावर इकॉनॉमिक स्पेशल ठेवायचा. ज्यावेळेस तुम्ही एफ-वाय झालं आणि एस-वाय ला ऍडमिशन घेतलं, त्यावेळेस काही मुलांना वाटलं की नाही, इकॉनॉमिक्सला काहीतरी स्कोप आहे, इकॉनॉमिक्स मध्ये काहीतरी करिअर करू शकतो, आणि म्हणून विचार अगोदर केलेला नसतो, परंतु त्या शक्यता नंतर आपल्याला सापडून जातात. आणि तिसरं, या ठिकाणी मी काय मदत होऊ शकते करिअर लक्ष निश्चितीमुळे, तर या ठिकाणी नोकरी किंवा रोजगार मिळवल्यानंतर मिळवल्याबरोबर आपल्याला जीवनात काय केले पाहिजे याचे मार्गदर्शन जे आहे ते या ठिकाणी मिळते. या ठिकाणी 9 P जे आहे ते एक्सप्लेन केलेले आहे मी. या ठिकाणी मुद्दा पहिला सांगितला आहे की मी मोठे स्वप्न पाहण्याची हिंमत करा आणि साध्य करण्यासाठी कृती करा. बहुतेक वेळेस आपण ड्रीम्स म्हणतो आपण. बहुतेक व्याख्यानामध्ये ऐकलं जातं की एखादा मुलगा आहे तर तो झाडाला टेकून इमॅजिन करतोय आणि काहीतरी खाण्याचं इमॅजिन करतोय. त्याला दुसरा व्यक्ती विचारतोय की काय बोलतो, काय इमॅजिन करतोय, तर तो सांगतोय मी शेंगदाणे खातोय. तर तुझं ड्रीम इतकं बारीक का ठेवतोय? तुला इमॅजिनच करून खायचं, तर तू बदाम काजू खा ना, तू फक्त शेंगदाणेच काय खातोय? तर या ठिकाणी स्वप्न मोठं बघा आणि ते पूर्ण करण्यासाठी काहीतरी कृती करा त्या अनुषंगाने. त्यासाठी आपल्याला 9 P जे येतं ते या ठिकाणी मी सांगितले. पहिलं जे येतं ते पोटेन्शियल, कार्यक्षमता. आपली कार्यक्षमता आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, त्याच्यावर काम करणं गरजेचं. पर्सनॅलिटी म्हणतो, व्यक्तिमत्व. व्यक्तिमत्वामध्ये आपल्याला 3 गोष्टी ज्या आहेत त्या मॅटर करतात. पहिलं याच्यामध्ये आरोग्य म्हणतो आपण, हेल्थ. 3H या ठिकाणी वापरलेले आहे. आरोग्य म्हणजे हेल्थ. दुसरं जे येतं ते आपण दुसरा एच म्हणजे हॉबी किंवा छंद, आणि तिसरा एच जो आहे ते हॅबिट म्हणतो, आपल्या सवयी. पर्सनॅलिटी ही कशावरनं दिसून येते? तुमच्या हेल्थ वरनं दिसून येते. हेल्थ चांगली असेल तर माणसाची शरीरयष्टी सुद्धा चांगली दिसते. तुम्ही छंद जोपासत असाल तर तुमच्या चेहऱ्यावर नेहमी फ्रेशनेस दिसेल, आणि तुमच्या सवयी ज्या आहेत तर त्याच्यावरनं तुमचं व्यक्तिमत्व बऱ्यापैकी समजून येतं. यानंतर प्रोफाईल, आपण तिसरा पी जो आहे तो प्रोफाईल सांगतोय या ठिकाणी. प्रोफाईल या ठिकाणी शैक्षणिक उपलब्धी, आपण जे काही ग्रॅज्युएशन केलेलं आहे, बहुतेक मुलं असे असतात की ते ग्रॅज्युएशन होता म्हणजे एम-ए, त्याच्यानंतर MA-CIT पण केलेलं असतं, काही जणांनी टॅली पण केलेलं असतं. असे यावर ना आपली प्रोफाईल तयार होत असते. त्यानंतर आपण म्हणतो पॅशन, उत्कटता. ज्या गोष्टी आपल्या आवडी-निवडीत असतात आणि आयुष्यात आनंद किंवा उत्साह आणतात, त्यांना आपण पॅशन म्हणतो. आपल्याला काय करायचंय, कोणत्या गोष्टीने आपल्याला आनंद मिळू शकतो. म्हणजे एखाद्याने करिअर चूज जरी केलं, परंतु म्हणजे मला इंटरेस्टच नव्हतं, पण बळजबरी घरच्यांनी फोर्स केला म्हणून मी तो कोर्स केला आणि मग मी जॉबला लागून गेलो. मला इंटरेस्टच नाहीये. अशा वेळेस मग त्या कामाला आपण न्याय देऊ शकत नाही. 5वा जो पी आहे तर तो पर्पज म्हणतो आपण या ठिकाणी, उद्देश. आपल्याला कारकिर्दीची पूर्तता आपल्या कारकिर्दीची पूर्तता आणि अर्थ, पर्पज आपल्याला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. पाथ म्हणतो या ठिकाणी, रोड मॅप माहिती असायला पाहिजे. एखादं टार्गेट आहे, सरांनी या ठिकाणी सांगितलं IAS जे आहे, इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस जे आहेत त्या करायचं, मार्ग माहिती असायला पाहिजे. या ठिकाणी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर ग्रॅज्युएशनला इतके पर्सेंटेज पाहिजे. बहुतेक आपण ज्यावेळेस ग्रॅज्युएशन होतो त्यावेळेस माहिती नसतं की 55% लागतात का, 50% लागतात का, 60% लागतात, माहिती नसतं. आणि मग क्वालिफाय झालं आपण, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर समजतं अरे यार, ह्या एक्झामला आपण इलिजिबल नाहीये. आणि म्हणून आपला एक पाथ ठरणं गरजेचं आहे, रोड मॅप आपण एक ठरवणं गरजेचं आहे. 7वा पी जो आहे या ठिकाणी आपण म्हणतो प्लान. काहीतरी या ठिकाणी नियोजन पाहिजे, या ठिकाणी योजना असली पाहिजे, त्याशिवाय करिअर जे आहे ते आपल्याला मिळू शकत नाही.
त्यानंतर प्रेझर्वन्स जे आहे दॅट इज चिकाटी म्हणतो आपण. कुठलाही काम जे येतं त्यासाठी आपल्याला चिकाटी असणं या ठिकाणी असणं आवश्यक आहे. आणि लास्ट तो पी आहे दॅट इज अ प्रिन्सिपल म्हणतो आपण, जे इथिकल पण आहे आणि मॉरल स्टँडर्ड आहे की ज्याला आपण नैतिक म्हणतो किंवा मनोबल म्हणतो. काहीतरी आपले इथिक्स आपण प्रिन्सिपल्स असायला पाहिजे, काही तत्व असायला पाहिजे. या ठिकाणी करिअर हाताळणी म्हणतो आपण, करिअर हँडलिंग. कशासाठी आपल्याला करिअर हँडलिंग आपल्याला आवश्यक आहे? पहिलं मी तोच मुद्दा या ठिकाणी मागे सांगितला की ध्येय निश्चित करणे आपल्याला करिअर हँडलिंग यासाठीच की आपल्याला एक ध्येय निश्चित असायला पाहिजे. नेहमी एक परफॉर्मर म्हणून राहणं आवश्यक आहे. आपण जरी एखादं गोल अचीव केलंय, नोकरी लागली आहे, यानंतर मग रिलॅक्स का? तर नाही. त्या ठिकाणी आपण ज्यावेळेस काम करत राहू तर आपला परफॉर्म जो आहे तो परफॉर्मन्स चांगला दिसायला हवा. आपली सामर्थ्य व चांगली कौशल्यांचे सादरीकरण, आपल्याला जे येतंय ते आपण दाखवण्याचाच प्रयत्न करायला हवा. जे काही मला येते हे आपण दाखवताच यायला पाहिजे. त्यानंतर कुटुंब असेल, काम असेल, जीवन आनंद असेल, ताण असेल, आज तर या सगळ्यांचा बॅलन्स असणं गरजेचंच आहे. हे प्रत्येकाच्या लाईफमध्ये आहे की कामाचा लोड आहे, ट्रेस आहे, जीवन जगतोय आपण, कुटुंब वेगवेगळे, ह्या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी या सगळ्यांचा या ठिकाणी आपल्याला बॅलन्स ठेवता यायला पाहिजे. पुढच्या बदलासाठी तयार राहणं गरजेचं आहे. कारण नेहमी आता बघत आलात एज्युकेशन मध्ये पहिल्यांदा हे मॅन्युअल टीचिंग होतं. इमॅजिन सुद्धा कोणी केलं नव्हतं की या ठिकाणी की ऑनलाईन टीचिंग होईल, विद्यार्थी कम्प्युटर समोर किंवा मोबाईल समोर बसतील आणि मग त्यांना ऑनलाईन टीचिंग शिकवल्या जाईल, मुलांकडून तसा रिस्पॉन्स येईल. हे इमॅजिन केलं नव्हतं, परंतु बदल झाला आणि बदलाला लोकांनी सामोरे सुद्धा गेलेले आहेत. प्राप्तियोग्य करिअर योजना तयार करणे, जे काय आपल्याला आवश्यक प्राप्त होण्यासारख्या काही करिअर ऑपॉर्च्युनिटी असतील तर त्यासाठी आपण काहीतरी प्लॅनिंग, काही योजना ज्या आहेत त्या तयार करायला हव्यात. आपण केलेल्या कामाची जबाबदारी घेणे, करिअर हँडलिंग मधला तो पुढचा मुद्दा आहे की जे काय आपण काम करतोय त्याची जबाबदारी करायला पाहिजे. भले त्याचे रिझल्ट बरोबर असो किंवा चुकीचे असो, परंतु ती जबाबदारी घेणं आपल्याला आवश्यक आहे. त्यानंतर आपल्या कारकिर्दीला स्वतःच एक आकार घेऊ नये. आपणच स्वतः म्हणायचं की नाही मीच बरोबर आहे किंवा माझं सगळं बरोबर आहे. आपणच मनाने ठरवू नये. आपल्याकडे भरपूर एन्व्हायरमेंट आहे, आपल्या सोबत भरपूर लोक असतात, मित्र परिवार असतं, कुटुंब असतं, आणि म्हणून सर्व समावेशक सगळ्यांना सोबत घेऊन या ठिकाणी आपण जे काही डिसिजन घेतोय करिअरशी संबंधित ते आपण घ्यायला हवेत. त्यानंतर या ठिकाणी योग्य मार्ग शोधणे ती गरज आहे आणि आपले भविष्य, स्वतःचे भविष्य आपण त्यावरनं घडू शकतो. सर्वात महत्वाचं जे सकारात्मक दृष्टिकोन जो आहे करिअर निवडताना, हँडलिंग करताना आपल्या सर्वात महत्वाची गोष्ट आहे की सकारात्मक दृष्टिकोन. जे आपण ठरवलेलं पण नाही अशा सुद्धा काही गोष्टी ज्या आहेत ते घडून आणू शकतं. पॉझिटिव्ह आपण म्हणतो, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. या ठिकाणी करिअर निवडताना घ्यावायची काही काळजी जी आहे त्याच्यामध्ये SORS अप्रोच जो आहे तो मी या ठिकाणी सांगितला आहे. त्यामध्ये एस जो आहे तो सो सेल्फ, नो युअर सेल्फ. आपल्याला स्वतःला जाणून घेणं गरजेचं आहे. आपण कसे आहोत, स्वतःला कसं, आपण तर स्वतःला प्रत्येक जण स्वतःला ओळखू शकतो, परंतु आपण लोकांना कसं वाटतं हे आपल्याला कधीच समजू शकत नाही. आणि म्हणून स्वतःला पहिल्यांदा ओळखणं गरजेचं आहे. आता जर आपल्याला स्वतःला ओळखता येत नसेल तर यासाठी पण काही एक्सटर्नल एजन्सी आहेत. जसं या ठिकाणी सायकोमेट्रिक असेसमेंट आहे की ज्याच्यामध्ये सायकोलॉजिकल टेस्ट केली जाते. आता सायकोलॉजिकल टेस्ट फक्त काही वेड्यांसाठी किंवा काही मनोरुग्णांसाठी नसते. आपण कसे आहोत हे ओळखण्यासाठी सुद्धा सायकोलॉजिकल टेस्ट असते की त्या ठिकाणी असे वेगवेगळे टेस्ट घेतात. ॲटिट्यूड टेस्ट घेणं, ॲप्टिट्यूड टेस्ट किंवा इंटरेस्ट टेस्ट, इंटेलिजन्स टेस्ट किंवा पर्सनॅलिटी टेस्ट, या वेगवेगळ्या टेस्ट घेतल्या जातात. त्याच्यावरनं आपण कसे आहोत हे आपल्याला समजून जाईल. दुसरं आहे ओ म्हणजे ऑप्शन. या ठिकाणी आता ग्रॅज्युएशन झालेलं आहे, नो युअर ऑप्शन. आपल्याला आपले ऑप्शन्स माहिती असायला हवेत. फक्त BA झालेलो आपण, BA इकॉनॉमिक्स आहोत ना, तर आपल्याला फक्त या ठिकाणी इकॉनॉमिक्सशी रिलेटेड ब्रांचमध्येच आपण काम करू शकतो. इतर एखादी ब्रांच आहे त्याच्यात जर आपण जायचं म्हटलं तर ते आपल्याला पॉसिबल नाहीये. आणि म्हणून नो युअर ऑप्शन्स, आपले ऑप्शन्स माहिती असणं गरजेचं आहे. कोणत्या कॉलेजला आपण जाऊ शकतो, वेगवेगळे या ठिकाणी अल्टरनेटिव्ह करिअर रूट्स कोणते ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर आर जो आहे या ठिकाणी, तर दॅट इज रिसोर्सेस. आपल्याकडे दोनच रिसोर्सेस आहे, कोणी व्यक्ती असू या ठिकाणी. पहिला मुद्दा म्हणजे की आपल्याकडे ह्या एज्युकेशनला, ह्या करिअरला अक्वायर करण्यासाठी मिळणारा टाइम. एखादा विद्यार्थी ज्याने, आता मी म्हटलं नियर अबाउट प्रत्येकाचं वय जे आहे ते 20-21च्या रेंजमध्ये आहे, 21-22. टाइम किती आहे आपल्याकडे? आपण काय 35-40 वर्षापर्यंत आपण करिअरचं म्हणजे जॉब लागेल आणि म्हणून मग शिकत राहायचं किंवा एकदम एकदम वेगवेगळ्या एक्झाम द्यायच्या, एवढा टाइम नाही आपल्याकडे. म्हणून रिसोर्सेस कोणते? आपल्याकडे टाइम आहे. आणि दुसरा मेन म्हणजे आपल्याकडे मनी, जे आपले घरचे, आपले पालक वगैरे आपल्यावर इन्व्हेस्ट करताय ते. ह्या दोन्ही गोष्टी ज्या ह्या लिमिटेड आहे, यांना अनलिमिटेड नाहीये. घरचे पण किती दिवस तुम्हाला म्हणतील की शिक, आम्ही तुम्हाला पैसे देऊ, किती लिमिट पर्यंत?
आणि म्हणून एज्युकेशन हे आपण किती वेळापर्यंत घेऊ शकतो किंवा खर्चही त्याच्यावर किती वेळापर्यंत घेऊ शकतो, हे 2 रिसोर्सेस आहेत. आणि शेवटचा जो एस आहे दॅट इज स्कोप. तर आपल्याला स्कोप काय आहे, ज्यावेळेस आपण एखादं एज्युकेशन घेतोय तर आपल्याला जनरली प्रत्येक व्यक्तीचं एक म्हणजे विद्यार्थ्याचा एक दृष्टिकोन असतो की मी ह्या कोर्सला ऍडमिशन घेतलं तर मला भविष्यात कोणता स्कोप आहे याच्यासाठी. मी जर युपीएससी ला ऍडमिशन घेतोय तर युपीएससी झाल्यानंतर माझ्या समोर ऑपॉर्च्युनिटीज कोणकोणते, मला स्कोप काय भेटेल, मला IAS होता येईल, IPS होता येईल, हे वेगवेगळे स्कोप्स जे आहेत. तर ते या ठिकाणी आफ्टर कम्प्लिशन ऑफ एज्युकेशन स्कोप फॉर द फ्युचर करिअर आहे. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी स्ट्रेंथ म्हणतोय आपले, तर स्ट्रेंथसाठी सामर्थ्य आपल्याकडे काय काय आहे. जर करिअर जर आपल्याला घडवायचं आहे तर यासाठी आपल्याकडे काय काय गोष्टी आहेत. आपल्याकडे ज्ञान आहे, आपल्याकडे अनुभव, TY पर्यंत येऊ तर बऱ्याचपैकी आपल्याला अनुभव भेटून गेलेला असतो. मित्रपरिवार म्हणा किंवा आपण खरेदी विक्री काहीतरी खरेदी करतो वगैरे, ह्या गोष्टीतून व्यापार याच्यातून बऱ्यापैकी एक अनुभव आलेला असतो. अंतर्ज्ञान, प्रत्येकाकडे एक वेगळं स्किल असतं. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी अचूक निर्णय घेण्याचे कौशल्य, काहींना या ठिकाणी डिसिजन मेकिंग येऊन जातं TY पर्यंत, की एखादा मी निर्णय घेतला तो बरोबरच होऊ शकतो, त्याची अंमलबजावणी सुद्धा प्रॉपरली करता येते. चांगल्या लोकांशी संपर्क किंवा अद्वितीय कौशल्य असेल, युनिक एक्सपर्टाईज म्हणतो आपण त्याला. त्यानंतर या ठिकाणी स्ट्रेंथ जी आहे तर ती लोकांना जाणून घेण्याचं जे आहे तर ते एक कौशल्य आपल्याकडे असायला हवं. म्हणजे ज्यांनी आपल्याला प्रभावित केलंय, ज्यांनी मदत केली, ज्यांनी शिकवलंय, मार्गदर्शन केले, असे काही रोल मॉडेल्स जे आहेत ह्यांनी आपल्याला प्रभावित केलंय, म्हणजे यांनी काय काय का केलं असं किंवा कसं यांच्याकडून घडलेलं आहे, ते लोकांना आपण जाणून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण म्हणतोय कल्पना, नाविन्यपूर्ण कल्पना असतील, नवीन इनोव्हेटिव्ह म्हणतो आपण, प्रायोगिक, दूरदर्शी, भविष्याशी रिलेटेड किंवा सृजनशील असणं, चांगले विचार करण्यास सक्षम असणं, भविष्यातील संभाव्यतेबद्दल अंदाज, भविष्यात काय या एखादा कोर्स येतो तो भविष्यात खरंच बेनिफिटेड आहे का, चांगल्या किंवा सुधारित गोष्टी कशा बदलल्या पाहिजेत, या ठिकाणी या सर्वांचा या ठिकाणी विचार केला जातो. थिंग्स म्हणतोय किंवा गोष्टी, अंमलबजावणीसाठी व्यावहारिक कौशल्य, स्किल्स असणं गरजेचं आहे. खरं म्हणजे आपण हे व्यावहारिक कौशल्य जे आहेत याला सॉफ्ट स्किल म्हणतात. सॉफ्ट स्किल सुद्धा असणं या ठिकाणी गरजेचं आहे. आणि लास्टली तो मुद्दा या ठिकाणी राहिला माहिती. बहुतेक या ठिकाणी वेगवेगळ्या रिक्रुटमेंटच्या जाहिराती येतात, तर त्यांची या ठिकाणी माहिती संकलित करणं, त्या माहितीचा अर्थ लावणं, माहिती आपल्यासाठी खरंच बेनिफिटेड आहे का, आणि मग त्याच्याशी संबंधित आपण सादरीकरणासाठी भविष्यात जर काही इंटरव्ह्यू वगैरे होणार असेल तर त्यासाठी आपली तयारी करणं. यानंतर आपण एक्नॉलेजमेंट इज द फर्स्ट स्टेप टुवर्ड एम्पॉवरमेंट इम्प्रुव्हमेंट म्हणतोय आपण. स्वयंनिर्देश ही सुधारण्याची पहिली पायरी आहे. आपलं स्टेप सांगितलं या ठिकाणी, आणि मग त्याच्यामध्ये मी स्टार अप्रोच जो आहे तो या ठिकाणी सांगतोय. स्टार्स मध्ये या ठिकाणी पहिला यश जो आहे तो आपण परिस्थितीशी संबंधित म्हणतोय. आपण करिअर निवडायचंय, आपली परिस्थिती काय, सिच्युएशन काय, आपल्याकडे वेळ बऱ्यापैकी आहे का, या ठिकाणी फिनान्शियली आपण साऊंड आहोत का, या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग आपल्याला या ठिकाणी करिअर जे आहे, म्हणजे थोडस वेळ जास्त जाईल असंही करिअर आपण या ठिकाणी घेऊ शकतो का, टास्क आपल्या समोर कोणतं काम ठेवलेलं आहे, आणि मग टास्क जर आला तर टास्कशी रिलेटेड या ठिकाणी आपली ऍक्शन काय असू शकते, कृती म्हणतो आपण. जर प्रॉपर आपल्याकडून ऍक्शन घडली तरच या ठिकाणी आपल्याकडून रिझल्ट भेटेल. टास्क आपल्याला आहे की एखादं UPSC क्वालिफाय करायचं, हे आपलं टास्क आहे. त्यासाठी ऍक्शन काय आहे की आपण निदान डेली कमीत कमी या ठिकाणी 8-10 घंटे तरी या ठिकाणी अभ्यास करावा, ही आपली ऍक्शन आहे. जर ती ऍक्शन आपण प्रॉपरली जर फॉलो केली तरच आपल्याला या ठिकाणी रिझल्ट भेटेल. जर आपण या ठिकाणी टास्क माहिती आहे की UPSC या ठिकाणी एक्झाम आहे, तिला आपल्याला अपियर व्हायचंय, आणि आपण त्या संबंधी काहीच कृती करत नाहीये, फक्त एक्झाम फॉर्म भरलाय, तर या ठिकाणी रिझल्ट येणार नाही. आणि म्हणून हा एक स्टार अप्रोच आहे की या ठिकाणी तो सिक्वेन्स वाईज आपल्याला फॉलो केला तर निश्चितच आपल्याला या ठिकाणी करिअर जे आहे ते घडू शकतं. या ठिकाणी स्वयंरोजगार जे आहे तर त्याबद्दल मी थोडंसं या ठिकाणी सांगितलंय की उद्योजक होणं हे एक आपल्यासाठी एक स्वयंरोजगार आहे. आपल्यापासून सुरुवात करू शकतो, आपल्या गावापासून सुरुवात करू शकतो. या गावामध्ये कुठल्याही प्रकारचे रोजगार उद्योग जे आहे तर ते उद्योगधंदे अवेलेबल नाहीये, मग ते आपण करू शकतो का. कल्पना व्यवसायात रूपांतरित करणं, भरपूर असे एक्झाम्पल्स आहेत की याच्यातून कल्पना ज्या आहेत ते व्यवसायात रूपांतरित झालेल्या आहेत. एक छोटासा एक किस्सा येतो तो या ठिकाणी सांगतो की या ठिकाणी एका कंपनीमध्ये असलेला एक व्यक्ती कामाला होता, आणि त्याची जी जाहिरात आहे ती क्रिकेटची मॅच चालू असताना जाहिरात येणार होती की 1 ओव्हर संपली का जाहिरात येणार, 1 ओव्हर संपली का जाहिरात येणार. तर त्या कंपनीशी ह्या जाहिरात कंपनीशी यांचं बोलणं झालं होतं. तर त्यानंतर
त्या व्यक्तीने आपल्या एका फ्रेंडला फोन केला की तू मॅच बघितली, तर मॅच बघितल्यानंतर त्याच्यात आमच्या कंपनीची जाहिरात तू किती वेळेस बघितली आहे. तर ते म्हणजे किती वेळेस बघितले असं सहज बोलण्यातून निघालं. तर तो म्हणे की आपली जाहिरात जी आहे ती 15 वेळेस आलेली आहे. आणि कंपनीला तर कंपनी सांगते, जाहिरात एजन्सी जी करते तर ती एजन्सी सांगते की आम्ही या ठिकाणी 50 वेळेस आपली जाहिरात दाखवली आहे. तर या ठिकाणी कंपनी सांगते 50 वेळेस आणि जाहिरात फक्त 15 का 20 वेळेसच आलेली आहे. ज्यांनी ही जाहिरात बघितली आणि ज्यांनी निरोप दिला, त्याला त्या जाहिरात देणाऱ्या कंपनीने बोलून घेतलं आणि सांगितलं की पुढे आमची कोणतीही जाहिरात जी आहे तर ती आम्ही दिल्यानंतर तुम्ही टीव्ही वरती बघायची की किती वेळेस आलेली आहे आणि तुम्ही आम्हाला तसं सर्टिफिकेट द्यायचं आहे. ते सर्टिफिकेट दिल्यानंतरच आम्ही त्या ऍडव्हर्टायझिंग कंपनीला पैसे देणार आहोत. आणि अशातून एक वेगळा रोजगार उपस्थित झाला. ती जी लेडीज आहे की जिने ती जाहिरात बघितली होती, यांनी 50 वेगवेगळ्या लेडीजला कामाला ठेवलं. प्रत्येकाचं काम काय टीव्हीवर फक्त जाहिरात बघणं आणि काउंट करणं, किती वेळ जाहिरात येते. म्हणजे वेगवेगळ्या ह्या कल्पना आहे, याच्यातून कुठं व्यवसाय निर्मित होऊ शकतो का, असं कोणी विचारही केला नव्हता. परंतु त्याच्यातून सुद्धा या ठिकाणी रोजगार निर्मिती झालेली आहे. नंतर या ठिकाणी जर तुम्हाला काही प्रगती करायची असेल तर उद्योजकाप्रमाणे वागणे किंवा त्या पद्धतीचं ॲटिट्यूड आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. आणि आपल्याला हे माहिती आहे की आपल्याकडे काही योजना असतात की ज्याच्याने आपण ग्राहकांची फसवणूक करू शकत नाही, म्हणून एक आपण चांगले या ठिकाणी उद्योजक घडू शकतो. रोजगाराच्या संधी संबंधी सरांनी या ठिकाणी सांगितलंय. या ठिकाणी शैक्षणिक अकॅडमिक्स म्हणतो, अकॅडमिक्स फील्ड जे आहे तर त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी शैक्षणिक संधी रोजगाराची संधी आहे. या ठिकाणी लँड डेव्हलपर म्हणून सुद्धा आपल्याला या ठिकाणी रोजगाराची संधी आहे. उद्योग किंवा खाजगी क्षेत्र, त्याला आपण या ठिकाणी इंडस्ट्री और प्रायव्हेट सेक्टर म्हणतोय या ठिकाणी, किंवा PWD आपण म्हणतोय, सार्वजनिक बांधकाम विभाग आहे. स्वयंसेवी संस्था आहे की ज्याच्यामध्ये NGO म्हणतो आपण, नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन. तर याच्यातही आपल्याला वेगवेगळ्या रोजगाराच्या संधी आहे. आणि इकडेच मी सायमल्टेनियसली आपल्याला या ठिकाणी कोणकोणते वेगवेगळे बोर्ड्स आहेत की जे आपल्याला या ठिकाणी जॉब जे ते देऊ शकतात, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊ शकतात. या ठिकाणी UPSC आहे, MPSC आहे, IBPS आहे. IBPS मधून वेगवेगळ्या बँकांची रिक्रुटमेंट होत असते. आता RBI ची मागे जाहिरात आली होती, तर RBI ची सुद्धा या ठिकाणी काहीतरी क्लर्क कोणती तरी पोस्ट होती, तर ती सुद्धा IBPS नेच या ठिकाणी कंडक्ट केली होती. सध्या ही SBI मध्ये ज्युनियर असोसिएट आहे, ही वॅकन्सी आली, तर ही सुद्धा IBPS च्या अंतर्गत या ठिकाणी कंडक्ट झाली. स्टाफ सिलेक्शन कमिशन सुद्धा आहे, सरांनी या ठिकाणी सांगितलं. स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या अंतर्गत सुद्धा वेगवेगळ्या जाहिराती येतात, मल्टीटास्किंगच्या वगैरे जाहिराती येत असतात, मेल गार्ड्स वगैरे या जाहिराती येतात. अजून एक याच्यात मला मेन्शन करायचं राहून गेलं, या ठिकाणी RRB आहे, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड आहे, की जो या ठिकाणी बऱ्यापैकी रोजगाराची संधी, RRBच्या वेकन्सी ह्या खूप जास्त, तुलनेमध्ये जास्त नंबर्स असतात त्या ठिकाणी, रोजगाराची संख्या जी आहे ती जास्त असते. आणि खाली मी या ठिकाणी काही वेबसाईट दिलेल्या आहेत की ज्या ठिकाणी आपण सर्च केलं तर या ठिकाणी वेगवेगळे फॉर्म्स आपण भरू शकतो. जसं स्टाफ सिलेक्शन कमिशनची जाहिरात या ठिकाणी वेबसाईट जी आहे तर ती SSC.nic.in असेल, किंवा UPSCची UPSC.government.in. आता ह्या UPSC आणि MPSC तिथे दुसरी MPSC आहे, तर ह्या सुद्धा आता यांच्यामध्ये ऑनलाईन शब्द येऊन गेलेला आहे. ह्या जुन्या वेबसाईट आहे, याच्यात फक्त ऑनलाईन जर इन्सर्ट केला तर ह्या येऊन जातात. किंवा यांच्यात UPSCच्या वेबसाईटवर जरी गेलो तर तिथे खाली ऑप्शन आहे की तुम्हाला जर ऍप्लिकेशन करायचं असलं तुम्ही ऑनलाईन पोर्टलला जाऊ शकतात. ऍप पोस्ट आपण इंडियन पोस्ट जे आहे तर त्याच्यासाठी सुद्धा IBPS ची या ठिकाणी मी वेबसाईट दिली. आणि नोकरीसाठी आपण काही या ठिकाणी बायोडाटा पाठवतो किंवा आपले रिझ्युम्स पाठवतो, तर त्याच्यासाठी सुद्धा ह्या खाली 4 वेबसाईट मी आपल्याला सांगितल्या, जसं मॉन्स्टर असेल, Naukri.com असेल, टाइम्स जॉब्स असेल, किंवा फ्रेश जॉब्स असतील. अशाही या विविध नोकरीच्या संधी आहेत. तर या ठिकाणी मी थांबून घेतो. या ठिकाणी मला दोन गोष्टी ज्या आहेत, तर सरांनी आठवलं, आपले भालेराव सरांनी सांगितलं की स्वयं पोर्टल जे आहे, तर स्वयं पोर्टलवर सुद्धा या ठिकाणी मी स्वयं पोर्टलवर मी आणि भालेराव सरांनी सोबतच कोर्स केलेला आहे. आणि म्हणून जर मी स्क्रीन शेअर केलेली आहे, या ठिकाणी आपल्याला जर स्वयंवर जर रजिस्ट्रेशन करायचं असलं तर आपल्याला स्वयंची जी वेबसाईट आहे, तर swayam.government.in ही एक वेबसाईट आहे की याच्यावर जाऊन आपण वेगवेगळे कोर्सेस जे आहेत ते करू शकतो. आणि काही नाही, याच्यामध्ये जर आपल्याकडे जर स्वतःचा एक मेल आयडी असेल तर त्याला आपण साइन इन टू गुगल जर केलं तर आपली प्रोफाईल आपण तयार करून या ठिकाणी मी स्वतःच लॉग इन करून दाखवतोय.
तर या ठिकाणी कोर्सेस जे आहेत ते तुम्ही या ठिकाणी कॅटलॉग्स आहे, कोर्सेस कॅटलॉग तुम्हाला ज्याही फील्डशी रिलेटेड आपल्याला आपण इकॉनॉमिक्सचे आहोत ते या ठिकाणी ह्युमॅनिटीज आणि आर्ट्स मध्ये जर गेलो आणि इकॉनॉमिक्स मध्ये जर आपल्याला काही कोर्स नवीन घ्यायचे असेल तर इकॉनॉमिक्सशी रिलेटेड या ठिकाणी कोर्स आपल्या समोर अवेलेबल होऊन जातील. आता सध्या नाहीये या ठिकाणी, ऑनगोईंग पण नाही ना अपकमिंग पण नाही, सध्या कुठलेच अपडेशन नाहीये. कारण एखादा कोर्स जर या ठिकाणी आणायचा असला तर त्याचं स्टडी मटेरियल या ठिकाणी अपलोड करावं लागतं. आणि सध्याची ही प्रेझेंट सिच्युएशन अशी आहे की स्टडी मटेरियल बनवायला कोणी लोक येऊ शकत नाहीये आणि म्हणून कोणते कोर्सेस या ठिकाणी अवेलेबल नाहीये. परंतु याच्यात काही नाही, आपण जर साइन इन टू गुगल जर करून घेतलं आणि या ठिकाणी जर आपल्या प्रोफाईलवर जर जाऊन आपल्याला प्रोफाईल जर तयार करायची असेल, सिंक्रोनाइज कोर्सेस या ठिकाणी आता माझी प्रोफाईल तयार आहे म्हणून येणार नाही, पण इथे माय कोर्सेसच्या बरोबर आता तुम्ही ज्यावेळेस नव्याने लॉग इन कराल तर इथे माय प्रोफाईल ऑप्शन येतं आणि माय प्रोफाईल मध्ये जर जाऊन आपल्याला आपले डिटेल्स वगैरे भरून दिले तर जर आपण कोर्सेस केले, कोर्सेसमध्ये आपल्याला वेगवेगळे व्हिडिओज त्या ठिकाणी अपलोडेड आहे, ते व्हिडिओज आपण आपल्या वेळेनुसार आपण पाहू शकतो. आणि ज्यावेळेस हे कोर्सेस कम्प्लीट होईल आणि आपल्याला वाटतंय की आपल्याला त्याचं सर्टिफिकेट हवंय, कारण शक्यतो पर्पज जो असतो तो आपल्याला या ठिकाणी सर्टिफिकेटचा असतं. कारण कुठेही या ठिकाणी जर जॉबसाठी जर ऍप्लिकेशन करायचं असलं तर आपल्याकडे सर्टिफिकेट आहे का हे बघितलं जातं. म्हणजे तुम्हाला टॅली येतंय पण टॅलीचं सर्टिफिकेट आहे का तर नाही. आणि म्हणून सर्टिफिकेट जर हवा असेल तर सरांनी सांगितलं एक नाममात्र आपल्याला 1500 रुपये फी भरावं लागते आणि या ठिकाणी एक्झाम द्यावा लागते. एक्झाम जर क्वालिफाय होत असेल तर त्याचं सर्टिफिकेट जे आहे ते आपल्याला याच ठिकाणी आपण जे काही कोर्सेस केलेले आहे तर कोर्सेसमध्ये आपल्याला सर्टिफिकेट भेटून जातं. या ठिकाणी मी कंप्लीट केलेले जे कोर्सेस आहेत तर त्याचे या ठिकाणी सर्टिफिकेट बघायला भेटतील. सर्टिफिकेट कोर्स इन कॉमर्स. तर सर्टिफिकेट तुमचे नेहमी अवेलेबल आहे, या ठिकाणी तुम्ही कधीही सर्टिफिकेट डाउनलोड करून घेऊ शकतात. या ठिकाणी प्रोग्रेसमध्ये जर गेलात तर प्रोग्रेसमध्ये तुम्हाला जे मार्क्स मिळालेले तो स्कोर या ठिकाणी दिसेल आणि फायनली इथे डाउनलोड मार्कशीट आणि डाउनलोड सर्टिफिकेट, म्हणजे आपल्याला कुठेही जायची गरज नाही आहे, आपण घरी बसून या ठिकाणी कोर्सेस करू शकतो. या ठिकाणी कोर्सेसचं जे स्ट्रक्चर आहे तर आपल्याला ह्या ठिकाणी वेगवेगळे व्हिडिओज बघायला भेटतील आणि त्याच्या असाइनमेंट जे असेसमेंट तर वेगवेगळ्या असाइनमेंट दिलेले असतात तर ते आपल्याला सॉल्व्ह करायचे असतात. असाइनमेंटला आपण या ठिकाणी काही स्टिप्युलेटेड टाइम दिलेला असतो, त्या पिरियडमध्ये आपल्याला ते सबमिट करून दिल्या तर या ठिकाणी आपलं ग्रेडिंग होऊन जातं. इंटरनल आणि एक्सटर्नल म्हणजे हे जे कोर्सेस आहे आपल्याला घर बसून आपण हे करू शकतो. फक्त एक फायनल आपल्याला एक एक्झाम द्यायला त्या सेंटरवर जावं लागेल आणि सध्याच्या सिच्युएशन मध्ये एक्झाम सुद्धा कंडक्ट होत नाहीये. तर या पद्धतीने सरांनी सांगितलं की स्वयंवर या ठिकाणी कोर्सेस आहे म्हणून मी प्रॅक्टिकल आपल्याला स्वयंचं पोर्टल या ठिकाणी ओपन करून दाखवलंय. या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो. आणि टीवायचे जे इकॉनॉमिक स्पेशलचे विद्यार्थी यांना परीक्षेसाठी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद सर. आपण अतिशय समर्पक असं या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. ते पण स्क्रीन शेअरिंगच्या माध्यमातून मुलांना करिअर गायडन्सच्या कशा कशा वाटा आहेत त्या वाटाविषयी याची चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. मी आपले आमच्या महाविद्यालयाच्या वतीने आणि विभागाच्या वतीने अभिनंदन आणि स्वागत करतोय, आभार मानतोय. आणि वेळ शेवटचे 6 मिनिटं बाकी आहे. आमच्या विद्यार्थ्यांना बोलायचं होतं परंतु 6 मिनिटांनंतर आपली लिंक बंद होईल.